अजब रमा राघवची जोडी। चला गरमागरम भजी घ्या, घे श्रुती, घे लवकर, आई घ्या। मी नंतर काय लगेच खाते हो। बरं आता तरी खाणार आहेस का तू गरमागरम भजी? आता तरी म्हणजे काय ग? अहो तिला मी मघापासून विचारते, पण तिचं आपलं एकच, श्रुती येईपर्यंत मी खाणार नाही, ती आल्यानंतर तिच्या बरोबरच खाईन। या नंदा भाऊजांचं प्रेम म्हणजे ना विलक्षण आहे अगदी। नाही तर त्या टेलिव्हिजन सिरियल मधल्या नंदा भाऊजा सारख्या भांडत असतात, आणि सासू सुना सुद्धा। बरोबर, नंदा भाऊजा आणि सासू सुना यांची भांडणं बघून ना त्यांना खरंच बोलवून सांगावंसं वाटतं की आमच्या घरी या आणि बघा आम्ही कशा मैत्रिणींसारख्या राहतो। आमच्यावरच करा एक सिरियल। आजी, अजून एक सून यायची आहे अजून घरात, विसरू नकोस। आणि नेमकी ती भांडकुदळ निघाली तर काय करशील? असू दे की, चांगले कान उपटीन तिचे आणि मग तिला पण मैत्रीण करून घेईन। आई, राघव आला कसा नाही अजून? त्याचा काही फोन बिन आला? हो, त्याचा फोन आला होता, त्याला जरा उशीर होणार। अगं रस्त्यात कुणाचा तरी अपघात झाला, त्या माणसाला उपचार मिळेपर्यंत तो काही येणार नाही। आता आपला राघव माहितीच आहे ना कसा आहे। कोण तो कुठला अनोळखी माणूस, पण त्याचं सगळं मार्गी लागल्याशिवाय तो काही येणार नाही। अगं पूजा, अगं पूजा, 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 आता काय झालं हिला? परवा पण म्हणत होती काहीतरी मळमळतंय वगैरे। हो मळमळतंय, मळमळतंय शालिनी, मळमळतंय। शालिनी, तुझ्या लक्षात येतंय का? आता तू आजी होणार आणि मी पणजी। आजी काय वाटलं ग? खरंच असं झालं ना तर देव पावला। आलच। काय पूजा बाई, कसं वाटतंय? आंबट चिंबट काही खावंसं वाटतंय का? कैऱ्या, बोर, लोणचं। अभिनंदन वहिनी, तुझं पण आणि माझं पण। अगं मी आत्या होणार आहे ना? नाही, तसं काही नाही। अगं त्यात लाजण्यासारखं काय आहे? आम्ही या गोड बातमीची कधीपासून वाट पाहत होतो। पण आई मी खरंच सांगते, तसं काही नाहीये। म्हणजे तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये। गेल्या काही दिवसांपासून मला जरा ऍसिडिटी झाली आहे, म्हणून असं होतं। होत का? अगं एवढ्या वेळात किती स्वप्न पाहिली मी। आत्ता माझ्या मांडीवर माझं पतवंडा खेळत होतं आणि मी त्याला गोष्ट सांगत होते, गोष्ट। ठीक आहे, आता आम्ही फसलो म्हणून काय झालं? लवकरच होईल की नाही? आम्हाला तेव्हा तुझ्यासारखं गोड बाळ पाहिजे। मुलगा असू दे, मुलगी असू दे, कोणी असू दे, पण कार्तिकेयासारखं खडूस बाळ नकोय आम्हाला। हसरं, नाचरं, गाणारं मस्त बाळ पाहिजे ग, मस्त बाळ पाहिजे ग, मस्त बाळ पाहिजे ग। ए चला ग, चल बाहेर जाऊया, मोकळ्या हवेत बसूया, गप्पा मारूया आणि छान गाणं म्हणेल श्रुती तुझ्यासाठी आज। चला 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 ग, लवकर चला, ये। तुम्हाला सगळ्यांना कसं सांगू की मला जेवण खा जात नाहीये। आता राघव अनोळखी माणसाला मदत करतोय, पण त्याची वहिनी आई त्याच्याकडे मदत नाही मागू शकत। तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे, तुम्ही त्यांना भेटू शकता। चला। हो, तुम्हाला बरं वाटतंय की नाही? कसं वाटतंय आता? हो ठीक आहे, पण थोडा त्रास होतोय। व्हाल बरे लवकर। बरं झालं तू आल। हो, हा राघव, याने तुम्हाला इथे आणलं आणि यानेच तुमचा जीव वाचवला बरं का।
राहू दे राहू दे राहू दे. उपकार झाले तुमचे. अहो उपकार कसले त्यात? तुम्हाला आता बरं वाटतंय ना, ह्यातच सगळं मिळालं मला. पोरा तू खूप वेळ थांबलास, तुला उशीर होत असेल ना. आमच्यामुळे तुला आणखीन त्रास नको रे. अहो त्रास कसला, माझं इथलं काम तर झालंय, पण ह्या अपघाताबाबतीत एक महत्वाची गोष्ट आहे ती करायची राहिली आहे. कुठली? मी इन्स्पेक्टर साहेबांची वाट बघतोय. त्यांना मला विचारायचं आहे की तो वाहन चालक सापडला की नाही ते. अहो बेदरकारपणे यांना उडवून पळून गेला तो. या प्रकरणाचा छडा लागत नाही तोवर मी इथून हलणारही नाही. काय आहे? तुम्हाला शांतपणे म्युझिक ऐकू देणार नाहीयेस का आता? लावण्यताई तुम्ही शांत राहूच कशा शकता? हे बघ, ह्याच्याशी तुझा काहीही संबंध नाही. ओके, सगळ्यापासून दूरच राहा. तुम्ही मला या सगळ्यापासून दूर ठेवाल, पण रमाचं काय? हो, या सगळ्या प्रकरणामुळे रमा किती किती घाबरली कळतंय ना तुम्हाला? बघताय ना तुम्ही पण. आज तुमच्यामुळे एक माणूस हॉस्पिटलमध्ये आहे. अहो त्याची चौकशी करणं तर दूर, तुम्ही त्याच्यासाठी पैसे देऊन हा विषय संपवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं खूप चुकीचं आहे लावण्यताई. काय चुकीचं आहे? हा, काय चूक काय बरोबर हे ठरवणारी तू कोण आहेस? लावण्यताई मी हात जोडते तुमच्या पुढे. मुलांवर हे असे संस्कार नका करू. या, मी तुमचीच वाट बघत होतो. काही कळलं का त्या वाहन चालकाबद्दल? पकडला गेला तो? ह्या वॉचमॅनच्याच नातेवाईक आहेत का? हो, ह्या त्यांच्या पत्नी आहेत. या ना काकू प्लीज. घ्या, हे हॉस्पिटलच्या खर्चासाठी आहेत. 1,00,000 रुपये. एवढे पैसे मला नको. अहो घ्या. हो नको सांगितलं ना. अहो ठेवा 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 ठेवा. पण हे पैसे दिले कोणी? आणि ह्यांचा अपघात झालाय तर यांच्या हॉस्पिटलचा खर्च का कोणी करेल? अहो मदत आहे ही, मदत. अहो म्हणजे ज्यांनी अपघात केला त्यांनी दिले ते पैसे. पण मग आम्ही तक्रार केली त्याचं काय? अहो आता ह्या बाईंना 1,00,000 रुपये मदत म्हणून मिळाली आहेत ना, त्या गाडी मालकाने पटकन काढून दिले. मग आता कसली तक्रार? साहेब अहो पैसे दिले म्हणजे सगळं झालं असं असतं का? आम्ही तक्रार केली त्याचं काय होणार पुढे? त्यांना शिक्षा नाही होणार? ए बाबा, संपलाय ना आता विषय. तू आता कशाला हिरो बनायला जातोयस? आश्चर्य वाटतंय मला साहेब तुमचं. अहो तुम्ही कायद्याचे रक्षक आहात तरी असं बोलताय? अहो तो गाडीचा मालक यांना उडवून निघून गेला आणि स्वतः समोर न येता सरळ यांच्या तोंडावर पैसे फेकून मारतोय. तो माणूस साधी माफी मागण्याची तसदी सुद्धा घेत नाहीये. आणि हा अन्याय तुम्ही होऊ देणार आहात? बस बस, खूप झालं, खूप बोललीस. संस्कारांबद्दल तू बोलतेस आणि मी कोणावर काय संस्कार केलेत हे बोलणारी तू कोण आहेस का? तुझ्यासारखी उपरी बाई येऊन माझ्या घरात राहिली ना, या माझ्या घरात. माझी रमा लहान होती तेव्हा. तुझ्या आणि गिरीशच्या तशा वागण्याने तिच्या मनावर काय संस्कार झाले असतील याचा विचार केलास? आता तर काय राजरोज पण एकत्र राहा. तुमच्या अशा वागण्याचा अभिच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा विचार करण्याची तर गरजच वाटत नसेल तुम्हाला. हा लावण्यताई, माझं आणि गिरीशचं नातं आणि तुम्ही एका माणसाला गाडीने उडवणं, ह्या दोन गोष्टीची तुम्ही बरोबरी कशी करू शकता? हो, हे मस्त आहे. तुम्ही सगळे आपापल्या सोयीने वागता आणि दुसऱ्याला अक्कल शिकवता. हे घर आहे ना, हे घर माझं आहे. त्यामुळे इथे कोणी कसं वागायचं हे मीच ठरवणार. आता राहता राहिला प्रश्न रमाचा, तर तू तिची काळजी करावी इतकी वाईट वेळ आली नाहीये रमावर. तिची आई जिवंत आहे अजून. या, आणि माझी रमा ही माझ्यासारखीच स्ट्रॉंग आहे. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींनी तिच्यावर काहीच परिणाम होणार नाही. घाबरून तर अजिबातच जाणार नाही ती. लावण्यताई, ह्या बाबतीत माझं बोलणं झालं, जाऊ शकतेस. जाच.
तो वॉचमन पैसे घेऊन गप्प बसला म्हणजे मिळवलं, नाहीतरी पवित्रा गिरीशला काहीतरी सांगून भडकवलं. हे प्रकरण लवकर संपायलाच हवं. माझ्या कामाबद्दल बोलणारा तू कोण आहेस? मी जे करतोय ना ते मला व्यवस्थित कळते काय आहे ते. आणि इथे काय तू अन्याय म्हणून ओरडतोयस? त्यांना ते पैसे घेऊ दे आणि तू गप्प बस. हे बघा साहेब, मी गप्प बसणार नाहीये. अहो, सगळे असे पैसे देऊन सुटायला लागले तर माणसाच्या जीवाची किंमतच उरणार नाही ना. आणि आम्ही जी तक्रार केली होती त्याचं काय? मला त्याचं उत्तर हवंय, बस. मला काय माहित नाही. हे बघ, श्रीमंत लोकांशी पंगा घ्यायचा नसतो. ते जशी माझी नोकरी घालवू शकतात ना, तशीच तुझी वाटही लावू शकतात. तुझा ह्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तू घरी जा आणि सगळं विसर. काकू, व्यवस्थित उपचार करा. येतो मी. दुनियेतनं न्याय नाही हेच खरंय. जो पैसेवाला दुसऱ्याच्या जीवाशी खेळतो त्याला काहीच शिक्षा होत नाही का? माझ्या नवऱ्याला आता 8-9 महिने काम करताच येणार नाहीये आणि त्याची ही किंमत. उद्या हे लोक गरिबाचा जीव घेऊन पण हाच माज दाखवतील आणि असाच अन्याय करत राहतील. नाही आजी, हा अन्याय होत राहणार नाही, कारण आपण तो सहनच करणार नाही. त्या वाहन चालकाला त्याची चूक कळणार आणि तो सगळ्यांसमोर तुमची आणि दादांची माफी मागणार. हा माझा शब्द आहे तुम्हाला. पोरा, आमच्यावरच्या या वाईट वेळेला तूच खरा आधार आहेस. वाईट वेळ आता त्या गुन्हेगारांवर येणार आहे आजी. देवाला स्मरून सांगतो मी, या अपघाताला जो व्यक्ती जबाबदार आहे त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. राघवला याला खूपच उशीर झाला. नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये जातो असं म्हणाला होता, पण एव्हाना यायला हवा होता. आपल्या राघवचा मला खूप अभिमान वाटतो. आता बघ ना, रस्त्यातल्या एखाद्या अनोळखी माणसाला मदत करायला कोणीही पुढे येत नाही. पण आपला राघव कोणाच्याही संकटाला लगेच धावून जाणार. खरंय, हल्ली ना ऍक्सिडेंट झाला की लोक फक्त व्हिडिओ काढतात. मदत करायला म्हणून कोणीही पुढे जात नाही. पण माझा राघव बाकीच्यांसारखा नाही बरं का. तो लाखात एक आहे. मी आलेच. काय झालं? कार्तिकेयला असं अचानक काय झालं? मला माहितीये काय झालंय ते. मी ना खूपदा नोटीस केलंय आजी, आपण राघव दादाचं कौतुक करायला लागलो ना की कार्तिकेय दादाला आवडत नाही. काहीतरीच काय. काही चुकीचं बोलली नाही ती. मागे एकदा कार्तिकेला हे मान्य करताना मी ऐकलंय. तो पूजाला सांगत होता की या घरात तर राघवला झुकतं माप मिळतं असं वाटतं त्याला. पण असं नाहीये ना. अजिबातच नाही. अगं, आमच्यासाठी तुम्ही तिघे सारखेच आहात. आई वडिलांची माया कमी जास्त कशी असू शकते? पण एकदा असूया निर्माण झाली ना मनात शालिनी, की असे प्रश्न पडत नाहीत. सख्या धाकट्या भावाबद्दल अशी आढी मनात बाळगायची हे अगदी चुकीचं आहे. हा, बरं ठीक आहे, पण आता पूजा गेली ना त्याला समजवायला. फार गुणी पोर आहे ती नक्की समजावून सांगेल त्याला. काय झालं? तुम्ही असे का निघून आला तिथे? काही नाही. कळलं. तिकडे सगळे राघवची स्तुती करत होते, हे तुम्हाला ऐकवलं गेलं नाही ना? कसं ऐकवेल? बघावं तेव्हा राघव 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 राघव. ह्या घरात फक्त त्याच्या नावाचा जप चाललेला असतो. कार्तिकेय नावाचा माणूसही ह्या घरात राहतो ना. तोही ह्याच घराचा भाग आहे, हे कोणाच्या गावीही नाही. तुमचा हा गैरसमज कधी दूर होणार आहे? तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय, घरातल्या सगळ्यांना तुमचं खूप कौतुक आहे. खरंच. आता फक्त राघव समोर ऍक्सिडेंट झाला आणि त्याने त्या माणसाची मदत केली म्हणून त्याबद्दल सगळेजण बोलतात, बस इतकंच. अच्छा, म्हणजे आता माझ्या समोर अपघात झाला नाही यात सुद्धा माझा दोष आहे का?
माझ्या आयुष्यात काही चांगलं वाईट काहीही घडत नाही. म्हटलं होतं आपल्याला एखादं बाळ होईल, मग तरी त्याच्याबरोबर आपलं कौतुक होईल. तेही नशिबात नाही. पूजा, तू डॉक्टरांकडे जाणार होतीस ना? आपल्याला बाळ का होत नाहीये हे विचारणार होतीस ना? काय सांगितलं डॉक्टरांनी? पूजा, काय बोलले डॉक्टर? सांग ना, तू जाणार होतीस ना डॉक्टरांकडे? मी काहीतरी विचारतोय, तू गेली होतीस का? मी गेले होते डॉक्टरांकडे. आज ना उद्या कळेल आपल्याला बातमी. पण मी काय म्हणते, मला असं म्हणायचं आहे की तुम्ही अशी चिडचिड नका करू प्लीज. मलाही त्रास होतो. या म्हणजे जो काय त्रास होतो तो तुलाच होतो, मला काही मन नाहीये. अहो पण बस. अहो ते लिहून ठेव, कारण ते व्यवस्थित आपल्याला हिशोब. अरे राघव, तुझा डबा तयार आहे, मी घेऊन येते. हां, पण कामाच्या नादात डबा खायचा विसरू नकोस, कळलं? नाही नाही, डबा संपवीन मी. फक्त आता डबा खायला कधी वेळ होईल काही सांगता येत नाही. का रे राघवा, ऑफिसमध्ये खूप काम आहे का आज? नोकरी केली की असंच होणार आहे. थोड्याशा पगारासाठी ते लोक आपल्याला उपाशी ठेवून राबवून घेणार. नाही नाही, तसं नाही दादा. तो काल अपघात झाला ना त्या काकांचा, त्या गडबडीत असेल मी. अरे हो, कसे आहेत ते? जरा जखमी आहेत ते, पण बरे आहेत आता. पण मग आजही तू जाणार आहेस का त्यांना बघायला हॉस्पिटलमध्ये? नाही, हॉस्पिटल नाही, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांना घेऊन मी पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. त्यांना काहीच सुचत नाही हो, तक्रार कुठे करायची, कशी करायची, त्यांना जरा मदत करायला हवी ना. हो हो, जा जा. आबा, काल तो अपघात बघून ना मला माझा राग आवरला नाही. अहो, ती व्यक्ती त्या काकांना उडवून सरळ निघून गेली हो. असंच तडफडायला सोडून पळून गेला तो वाहन चालक. स्वभावात इतका बेदरकारपणा कसा असू शकतो? खरंच किती नीच असतात माणसं. नाही तर काय. पण नाही, मी ठरवलंय, त्या काका काकूंना न्याय हा मिळालाच हवा. त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. सॉरी गॉड, मी रोज तुला जास्त प्रे करायला येत नाही, पण आज मला तुला थँक्यू म्हणायचं. तू त्या वॉचमॅन काकांना सेव्ह केलंस ना, ते खरंच खूप बरं केलंस. नाहीतर माझी मॉम खूप डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये अडकली असती आणि मला खूप गिल्ट आलं असतं. बट यू नो वॉट, तू खरंच खूप स्वीट आहेस आणि त्यासाठी थँक्यू 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 सो मच. मॉम डार्लिंग, तू तर देवाला फक्त थँक्स म्हणत होतीस. तुला माहिती मी काय करायचं ठरवलंय? काय? त्या वॉचमनचा जीव वाचला ना, म्हणून मी मंदिरामध्ये 10,000 रुपयाचा प्रसाद वाटणार. रिअली मॉम? येस, ग्रेट. तुला खरं सांगते, हे जे काही झालंय मला खरंच खूप वाईट वाटतंय. मला आहे ना, खरं तर त्या इन्स्पेक्टर पुढे सगळं कन्फ्युज करायचं होतं, मी तसं ठरवलंही होतं, पण नंतर मला वाटलं की हे सगळं केलं तर खूप प्रॉब्लेम होईल. आय नो, कधी कधी माणुसकी दाखवण्याची पण चोरी होते ना, ती अशी. आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड मॉम. इट्स ओके. यू डोंट वरी, ओके? त्या वॉचमनकडे माझं लक्ष आहे, मी घेते त्याची काळजी. डोंट वरी. थँक्यू मॉम. मला ना खरंच बरं वाटतंय हे सगळं ऐकून. यु नो वॉट, आय फील आपल्यामुळे उगाच कोणाला त्रास नको व्हायला, राईट? यू राईट बेबी. मॉम, आता मी ऑफिसला निघते, खूप उशीर होतोय ना. बट पुन्हा काही झालं तर मला कॉन्टॅक्ट कर, ओके? प्लीज सांगायला विसरू नकोस, कॉल मी. यस डार्लिंग, यू डोंट वरी, ओके? टेक केअर. You too. And have a great day.
बाय मॉम. नो 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 ही माझी रमा नाही. माझी मुलगी हे असं काही करूच शकत नाही. आपल्यामुळे म्हणे दुसऱ्यांना प्रॉब्लेम व्हायला नको. नको, हे रमा नाही, तिच्या तोंडून तो राघव बोलतोय. राघव राघव राघव, सगळीकडे फक्त राघव. बस झालं. या रमा आणि राघवला एकमेकांपासून कायमचं दूर करण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. येस लावण्या, तुला काहीतरी केलंच पाहिजे. ती फाईल लवकरात लवकर पोचवा. हॅलो. मी लावण्या गिरीश परांजपे बोलते. हा मॅडम, बोला ना. ते ऍक्सिडेंट प्रकरण मिटलंय की नाही? मी जे पैसे तुम्हाला दिले होते ते त्या इंजर्ड माणसापर्यंत पोहोचवले? हो हो मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. गुड. ओके, अजून काही मदत लागली तर मला किंवा गिरीशला सांगा. ओके, थँक्यू मॅडम. तुम्ही दोघं इथं काय करताय? न्याय मागायला आलोय. ज्या माणसाने यांच्या मिस्टरांना उडवलं त्यांना आमच्या समोर उभं करा. त्यांनी यांची माफी मागायला हवी. अहो काकू, काय या खोळ्याच्या नादाला लागताय तुम्ही? हा तर आमचा वेळ घालवतोच आहे. तुमच्या हातात आलेले पैसेही घालून बसेल. हा, हे बघा, मला पैसे नको, मला न्याय पाहिजे. म्हणजे काल हॉस्पिटलमध्ये समजवलं ते सगळं वाया गेलं. ए बाबा, काय नाव तुझं ते? हा, पुरोहित. कशाला नुसत्या भानगडीत पडतोय? अरे मोठ्या लोकांचे हात वरपर्यंत पोचलेले असतात. अच्छा, म्हणजे जर ह्याच नशेत ते जोरात गाडी चालवत असतील तर त्यांना असे अजून अपराध करण्यासाठी मोकळं सोडायचं का? त्यांच्या चुकीची माफी मागायला नको त्यांनी? त्यानं काय होईल? अनेक गोष्टी साध्य होतील. त्या व्यक्तीला यांची माफी मागायला लागली हे त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील. पुढे गाडीचा वेग वाढवताना 100 वेळा विचार करेल तो माणूस. आणि रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाचा सुद्धा जीव असतो याची जाणीव राहील. या सगळ्यांपेक्षा मिळालेले 1 लाख रुपये महत्वाचे नाहीत का रे? नाही साहेब, अहो आम्ही कष्ट करून पैसे कमवणारी माणसं आहोत. आमच्या जीवाची किंमत ठेवा, एवढंच मागतोय आम्ही. बघितलं सर, आमची ही एकच मागणी, त्या माणसाला आमच्या पुढे उभं करा आणि त्याला ह्यांची माफी मागायला लावा. तुझं डोकं ठिकाणावर आहे का रे? कायद्याप्रमाणे शिक्षा नाही म्हणे तुमच्या समोर येऊन माफी मागायची. अरे त्या माणसाला जर तुमच्या समोर यायचं असतं तर पैसे माझ्याकडे कशाला पाठवले असते? चला निघा, बस झालं आता. ही केस आता आमच्यासाठी संपलेली आहे. आम्ही इथून निघणार नाही. पैशासाठी तुम्ही न्याय खुंटीवर टाकताय. एका गुन्हेगार माणसाला पाठीशी घालताय तुम्ही. हे आम्ही खपवून घेणार नाही. तुझं तोंड बंद करा, आता तुलाच आत टाकीन. अच्छा, म्हणजे एका गुन्हेगार माणसाला तुम्ही सोडून देणार आणि एका निर्दोष माणसाला तुम्ही शिक्षा करणार. बघूच आता, तुम्ही जिंकता की मी. चला आजी. हाय हनी. हाय. राघव सर अजून आले नाही आहेत का? नाही, ॲक्च्युली त्यांचा कॉल आला होता. त्यांना ना यायला थोडा उशीर होणार आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. का? ते नाही माहिती. मी आलेच. राघव सर हॉस्पिटलमध्ये का गेले असतील? त्यांना बरं नसेल का? आय थिंक मी त्यांना कॉल करून विचारायला पाहिजे. चालते, मला काय फरक पडतोय?
जेव्हा यायचं तेव्हा येतील. हॅलो हॅलो राघव पुरोहित आहेत का? कोण बोलतंय? मी रमा परांजपे बोलते. तू का फोन केलास ग? आणि तुला आईचा नंबर कसा मिळाला? ॲक्च्युली ते राघव सरांनी मला एकदा ऑफिसच्या कामासाठी या नंबरवरून कॉल केला होता, म्हणून मी हा नंबर सेव्ह केला. एनिवेज राघव सर अजून ऑफिसला आले नाही आहेत. काही झालंय का? ते म्हणजे मला फक्त एवढंच विचारायचं होतं. काहीही विचारू नकोस. दादानी ऑफिसला कधी यायचं की नाही हे त्याचं तो ठरवेल. तू नको त्याचा विचार करूस. ही राघव सरांची ती ॲरोगेंट बहीणच असणार आहे. खड्ड्यात जाऊ दे. काय ग, कुणाचा फोन होता? अगं ही रमा परांजपे. दादा अजून ऑफिसला पोचला नाहीये ना, म्हणून चौकशी करायला फोन केला होता. अगाऊ कुठली. तिचा फोन? तिला माझा नंबर कसा माहिती? अगं ती म्हणाली दादानी एकदा तुझ्या फोनवरून तिला फोन केला होता, तो तिने सेव्ह करून घेतला. येते मी. हा. एक दिवस राघवला उशीर काय झाला? ही मुलगी इतकी कासावीस का होते? कधी काही राघवने केलेला फोन नंबर आठवून राघव कुठे म्हणून का विचारते? तेव्हा हा सगळा काय प्रकार चालू आहे? म्हणजे रमा मॅडम. आई, तू माझे असे केस विंचरायला लागलीस ना की मला अगदी लहान झाल्यासारखं वाटतं. आत्ता सुद्धा तुझ्या 2 वेण्या घालून देऊ का? आणि तू म्हणत असशील ना तर त्याला छान अशा रिबीन लावून देते बघ. अजिबात नाही. मला खरं तर तेव्हा असं वाटायचं रमाचे पण खूप लाड करावेत, तिचेही केस विंचरावेत, तिच्या वेण्या घालून द्याव्यात. पण लावण्यातही स्टायलिश हेअरच्या नादात तिचे नेहमीच शॉर्ट हेअर ठेवायच्या. आणि मग रमा तिचे तोकडे हेअर घेऊन साधे केस विंचरण्यापुरते सुद्धा माझ्या पुढ्यात बसायची नाही. आता तर काय, ती तुझ्या समोर उभी सुद्धा राहत नाही. पण आई, रमाताई हल्ली बरं वागायला लागलीये ग. निदान सतत चिडलेली तरी नसते. अगं ती चांगलीच आहे मनानी. तिच्या मनात खरं तर खूप माया आहे. पण लावण्यातच तिला कुणाशी नीट वागू देत नाहीत. खरं तर आपले आई वडील जसे वागतात ना ते बघून मुलं शिकत जातात. लावण्यातही रमावरती जे संस्कार करतायत ते बघून भीती वाटते कधी कधी. असं वाटतं की काय असेल रमाच्या भविष्यात. तू कशाला टेन्शन घेतेस आई? तिची आई काय ते बघून घेईल. आरुषी, मी सुद्धा रमाची आईच आहे. मला काळजी वाटते ग तिची. पण आता लावण्याताईत जर चुकीच्या वागत असतील तर रमा सुद्धा तशीच वागणार. आणि मग उद्या ती वाया गेली तर तिला दोष कसा द्यायचा? आई, सगळं ओके होईल. तू कशाला घाबरतेस? खरं तर आता गिरीश इकडे असायला हवे होते. गिरीश कुठल्याही बाबतीत अगदी योग्य निर्णय घेतात. पण गिरीश घरात नसताना काही अघटित घडायला नको. देवा, हे ऍक्सिडेंटचं प्रकरण लवकर निवळू दे. काही गंभीर झालेलं नसू दे. तो पोलीसवाला किती चिडला बघितलंस ना पोरं. जाऊ दे आता हा विषय. गरिबाच्या नशिबात न्यायच नसतो. आजी, असं म्हणू नका. हे बघा, जो गुन्हा करतो तो दोषी असतोच, पण जो गुन्हा सहन करतो ना तोही तितकाच दोषी असतो. आपण हा अन्याय सहन करायचा नाही आजी.
तू तरी किती धडपड करशील पोरा. ती अपघात करणारी माणसं खूप मोठी आहेत. आपण त्यांचं काही बिघडवू शकणार नाही. आता आपल्याला गप्पच बसायला पाहिजे. आपण गप्प बसतो ना म्हणून फावतंय या लोकांचं. अहो त्या गाडी चालकाने एका फटक्यात काकांच्या आयुष्याचे 8 ते 9 महिने वाया घालवले आणि याची कुठलीही किंमत ते भरणार नाहीत. असं होऊन नाही चालणार आजी. तुम्हाला न्याय मिळणार. मी तुम्हाला न्याय मिळवून देईन. हा राघव पुरोहितचा शब्द आहे आजी. म्हणजे तू काय करणार आहेस पोरा? थांबा. एक मिनिट. हा बोल ना राघवा. नारायण जरा तुझ्या मदतीची गरज आहे. का रे, काय झालं? मी नीट सांगतोय ते ऐक आणि कामाला लाग. हो लगेच करतो. बाय. हा बोल राघव. हा निघते मी आता लगेच. हा राघव दादा आज काय काम काढलं? हा ताबडतोब पोचते आता. अरे राघव, तुझं काय चाललंय पोरा? कोणाला इतके फोन लावलेस? कळेल आजी. लवकरच सगळं कळेल. हनी मला सांग किती वाजलात आता? किती वाजलात? 12 वाजलेत. 12 वाजलेत. पण तुझ्या चेहऱ्यावर का असे 12 वाजलेत ग? कारण तुमचे लाडके सर अजून आले नाहीयेत ना. कसं आहे ना, आपण जर 10 सेकंड जरी लेट आलो तरी पंक्च्युअलिटीवरून आपल्याला लेक्चर देतात खूप मोठं. पण स्वतःचं काय? स्वतः कधी आले कधी गेले तरी सगळं चालतं ना, हो ना? कोण ग? लेट मी गेस. तू आपल्या राघव सरांबद्दल बोलतेस का? आपल्या मायफट तुमचे असतील ते, माझे कोणी नाही लागत. अगं बॉस आहेत ना आपले. सो व्हॉट? मी बबली सरांकडे त्यांची कंप्लेंट करूच शकते. पण तरी काय फायदा म्हणा, कारण तुमच्या सगळ्यांचे तर फेवरेट आहेत ना राघव सर. त्यांना सगळेच क्राईम माफ असतात. मला त्या माणसाचा विचार करायला पण आवडत नाही. हो का? पण आता असं म्हणता म्हणता तू सारखा त्यांचाच विचार करतेस असं नाही वाटत आहे तुला? हा म्हणजे बघ, हा आता ते इथे नाहीये तर तू फक्त एकटीच रेस्टलेस आहेस. रेस्टलेस माय फट. रमा, मला खरं सांग, हा तू राघव सरांच्या प्रेमात बिमात नाही ना पडलीस? व्हॉट आर यू क्रेझी हनी? मग का एवढी वाट बघतेस त्यांची? मी काय त्यांची वाटबीट बघत नाही. ओके, उलट आय एम हॅपी की सकाळपासून मला त्यांचा चेहराच बघावा लागला नाही. सी, आय एम हॅपी. हो, इज इट? मग हे तू इकडे तिकडे बघून का बोलतेस? माझ्या डोळ्यात बघून बोल ना. का? कारण आपल्या मनात एक असतं आणि ओठांवर एक असतं ना, तेव्हा आपण अशी नजर चोरतो. म्हणजे तू माझ्याशी खोटं बोलत असशील, पण तू आता स्वतःशी खोटं बोलतेस असं नाही वाटत तुला? अहो साहेब, तो अपघाताच्या केसवाला राघव पुरोहित परत आलाय. काय? हो चला सर, चला सर. तुम्ही का परत परत माझा वेळ वाया घालवताय? तुमच्यासारखे 2 फालतू माणूस कुणाचं काहीच वाकडं करू शकत नाही. काय रे, ते कसे जमा झाले एवढे? काय प्रकार आहे? एवढा भाव कसा जमा झाला? जनता न्याय मागते तुमच्याकडे साहेब. मी एकटा किंवा आम्ही दोघं नाही, ही अख्खी जनता न्याय मागते आणि आम्हाला एकच गोष्ट हवी आहे, त्या गाडी चालकाकडून माफी हवी आहे सर. त्याला इथे बोलवून माफी मागायला लावा, त्याशिवाय आमच्यापैकी कोणी इथून हलणार सुद्धा नाही.
आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा, आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा, मला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा. सर सर मला हे अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही तुमच्या स्टाफला लेट यायची परमिशन कशी देऊ शकता? आता राघव सर आले ना तर त्यांना नीट ओरडा आणि त्यांना विचारा कुठे होते एवढा वेळ, काय करत होते, काय एवढं लेट झालाय. मिस पी तुमचं नाव मिस पी आहे, मिस फास्टर नाहीये. काम डाऊन. एक काम करा ना, तुम्हीच सरळ राघवला विचारा ना हे सगळं. मी का विचारू? मी त्यांची बॉस नाहीये. मिस पी पण राघव आला नाहीये सकाळपासून म्हणून त्याची वाट बघत मी डेस्परेट नाही झालोय ना. किंवा राघव ऑफिसमध्ये नाहीये म्हणून मी लंच ब्रेक घेतला नाहीये असंही नाहीये. किंवा राघव ऑफिसमध्ये नाहीये म्हणून माझं कामात लक्ष लागत नाहीये असंही नाहीये ना. हे कुणाचं झालंय तर तुमचं मिस पी. यालाच म्हणतात प्रेम. नो 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 सर, ॲब्सोल्युटली नॉट. ते काय आहे ना, हा मला रक्षाबंधन ॲपमध्ये जे ग्लिच आहे त्याच्याबद्दल डिस्कस करायचं होतं राघव सरांसोबत म्हणून मी त्यांची वाट बघतेय. ओके. बट सर कुठे आहेत राघव सर आता आणि कधी येणार आहेत? वेल कधी येणार आहे हे तर मी नाही सांगू शकत, पण कदाचित हॉस्पिटलला गेला असेल तो. का? काय झालं? ऍक्सिडेंट झाला होता म्हणे. काय? सदाफुलीचा ऍक्सिडेंट झाला? राघव सरांना खूप लागला नाहीये ना? खूप जास्त लागले का त्यांना? काय झालं एक्झॅक्टली मला सांगा ना सर प्लीज. मिस पी काम डाऊन, टेक अ डीप ब्रेथ. हा प्लीज. ऍक्सिडेंट राघवचा झालेला नाहीये आणि ऍक्सिडेंट झाला होता काल संध्याकाळी तो कुणाचा तरी आणि म्हणून राघव हॉस्पिटलला गेलेला आहे. ठीक. काल संध्याकाळी म्हणजे राघव सरांनी सेम ऍक्सिडेंटवर बघितलं नसेल ना? नो, बट मी आणि मॉम जेव्हा ऑफिसमधून निघालो तेव्हा राघव सर तर ऑफिसमध्येच होते. वॉचमॅन काकांना दुसऱ्या कोणीतरी हॉस्पिटलमध्ये नेलं असणार आहे. पण आता राघव सर आल्याशिवाय नेमकं काय झालंय कळणार कसं? हॅलो, बोला. मॅडम तुमच्या ऍक्सिडेंट केसमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसतो. कसला प्रॉब्लेम? ज्या मुलाने ऍक्सिडेंट बघितलाय ना तो त्याच्या साथीदारासकट इथे पोलीस स्टेशनला येऊन बसलाय. अहो जवळजवळ मोर्चाच काढलाय त्या लोकांनी. त्या सगळ्यांचं म्हणणं आहे त्यांना न्याय हवाय. व्हॉट? एक मिनिट, मी पैसे दिले आहेत ना, मग आता हे न्याय बी मागण्याचा नॉनसेन्सपणा कुठून आला या लोकांच्या डोक्यात? डोके फिरलेत का त्यांची? आपोआप नाही फिरली मॅडम, फिरवली आहेत. तो जो नेतागिरी करतोय ना त्या मुलानेच. तो मुलगा ना मॅडम मला सर्किटच वाटतो. अहो हॉस्पिटल पासून वाद आणलाय त्याने. मग आता मी काय करू? तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही बघा, तुम्ही सॉल्व्ह करा. अहो मॅडम मी प्रयत्न करतोच आहे, पण जर मीडिया येऊन इथे पोहोचला ना तर सगळं हाताबाहेर निघून जाईल. त्यापेक्षा मॅडम तुम्हीच का बोलत नाही त्या लोकांशी? म्हणजे ते ऐकतील तुमचं. एक मिनिट, काय म्हणाला तुम्ही? मी त्या मॉबला फेस करायचंय? पोलीस स्टेशनला येऊ मी? नो वे. ओके, नो वे. मी पोलीस स्टेशनला येणार नाहीये. मी फार तर एक काम करीन. तो कोण जो त्यांचा लीडर आहे त्याच्याशी बोलते मी. एकदा त्याच्याशी बोललं ना की बाकीचे सगळे आपोआप गप्प बसतात. कोण आहे तो? बोलवा त्याला फोनवर लवकर. ओके मॅडम. तो नेतागिरी करतोय ना त्याला बोलव. त्या गाडीच्या मालकांना बोलायचं म्हणावं. मला बोलवलं बस. ज्यांनी अपघात केला त्या मॅडम फोनवरती आहेत, त्यांच्याशी बोलून घे. मॅडम अपघात केला त्या बाई होत्या माहिती नव्हतं मला. त्यांना सांगा त्यांना जे काही बोलायचं आहे ते इथे येऊनच बोला म्हणून. का तू त्यांच्याशी बोलायला घाबरतोयस का? नाही मी घाबरत नाहीये, कदाचित तुम्हीच घाबरत असाल त्यांना इथे बोलवायला. द्या मी बोलतो. हॅलो
तू त्या लोकांचा लीडर आहेस ना, न्याय हवाय म्हणे तुला. मला नकोय, तुम्ही ज्या काकांना उडवलं त्या काकांना न्याय हवा. का रे, एवढा पुळका का आलाय तुला? काय तुझा सख्खा काका मामा लागतोय की काय तो? माणुसकीचं नातं आहे आमच्यात आणि त्याच नात्याने तुम्ही त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं होतं. मला सांगा मॅडम, देव न करो उद्या तुमच्या वडिलांचा असा ऍक्सिडेंट झाला आणि तो गाडी चालक त्यांना तसंच रस्त्यावर सोडून निघून गेला तर चालेल तुम्हाला? शटाप, काय बोलतोयस रे तू आणि कोणाशी बोलतोयस हे कळतंय का तुला? हा, चांगलंच कळतंय. माणुसकी विसरलेल्या आणि त्याची लाजही नसलेल्या एका बाईशी बोलतोय मी. जस्ट शट युअर माउथ, ओके? जस्ट शट युअर माउथ. पैसे मिळालेत ना तुला? आणि ते एक रकमी 1 लाख रुपये कधी बघितलेच तरी का रे? जास्त बोललास ना तर जगणं मुश्किल करून ठेवी ना मी तुझं. तुमचा हात माज तुम्ही विसरावा म्हणून इथे येऊन त्या काकांची माफी मागा. नाही मागत, जा. काय करणार आहेस? काय करीन? पोलीस आणि मीडियाला घेऊन तुमच्या घरी येईल आणि मग तुम्हाला जी शिक्षा होईल ती तुम्ही थांबवू शकणार नाही. आणि तुम्ही, तू मला धमकी देतोयस? हा, मला धमकी देतोयस तू? धमकी नाही, खरं तेच सांगतोय. हे बघा, तुम्ही जो अपघात केला तो मी प्रत्यक्ष बघितला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने जर का कोर्टात साक्ष दिली तर काय होतं हे माहिती असेलच ना तुम्हाला. मॅडम, तुम्ही जे केलेत ना त्याला हिट अँड रन म्हणतात आणि त्याची खूप मोठी शिक्षा होते कोर्टात गेल्यावर. बरं, हे प्रकरण पैसे देऊन दाबण्याचा तुम्ही प्रयत्न केला, त्याची वेगळी शिक्षा. आणि आत्ताच तुम्ही मला धमकी दिलीत की तुम्ही माझं जगणं मुश्किल कराल म्हणून, त्याची आणखी शिक्षा. आता या सगळ्यासाठी तुम्हाला तुरुंगात जायचंय का त्या काका काकूंची माफी मागायची हे तुम्ही ठरवा. आणि मी आता काकूंना इथे जास्त वेळ थांबवणार नाही, त्यांना त्रास होईल. 25 मिनिटं वाट बघीन मी तुमची पोलीस स्टेशनमध्ये. तेवढ्या वेळात तुम्ही इथे येऊन त्यांची माफी मागितली तर ठीक, नाहीतर मीडिया आणि कोर्टात मी गेलोच म्हणून समजा. इथे जो जमाव आहे तोही आता शांत बसणार नाही. निर्णय तुमचा आहे, विचार करा, पण जरा लवकर. 25 मिनिटं. Oh God damn it! Stupid, stupid, stupid! कोण आहे हा मुलगा? मला माफी मागा असं म्हणण्याची हिंमतच कशी झाली याची? हा आवाज कुठेतरी ऐकलाय मी. कुठे ऐकलाय? व्हॉटेव्हर. हा जो कोणी मुलगा आहे, नाही मीच याला माझ्या पुढे नाक घासायला लावलं ना तर नावाची लावण्य परांजपे नाही. आणि त्यासाठी तरी मला पोलीस स्टेशनला जावंच लागेल. आई, थांबा जरा, मी हळद आणते. अगं आई, ठीक आहे अगं. आई, काय झालं? कुठे तुमचं लक्ष? काही नाही ग, थोडं अस्वस्थ वाटत होता. त्या रमा परांजपेचा फोन आला होता ना, तेव्हापासून चैनच पडत नाहीये. आई, तुम्ही उगाच काळजी करताय. उगाच कशी ग? यांचं भविष्य कधीही खोटं ठरत नाही. आणि यांनी राघवबद्दल काय भाकीत केले आठवतंय ना? तेव्हापासूनच मनात नाही नाही ते विचार येत आहेत. ते म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. पूजा, काय ग तू अशी गप्प का? तुलाही हीच भीती वाटते ना? हो, म्हणजे आई, मनात तशी थोडी भीती आहेच. आई, माणसाला वाईटाची चाहूल आधीच लागत असेल का? हो लागते. इंट्युशन म्हणतात त्याला. पण मी काय म्हणते, आपण उद्याचा विचार आज कशाला करायचा? हे असं करून आपण फक्त आपला आजचा दिवस बिघडवून घेतो. खरंय, आजचा दिवस आपल्या हातात आहे तोच खरा. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय? एकदम बरोबर बोललीस हा श्रुती तू. बरं श्रुती, तू आता कॉलेजमधून आलीस ना, जा हातपाय तोंड धु, मी तुझ्यासाठी मस्त चहा ठेवते. अगं बस का माहिती? हा, मी तुमच्या दोघींसाठी मस्त आल्याचा चहा करून आण. बरं बाई, जा ठेव चहा. तोपर्यंत आम्ही दोघी मस्त इथे गप्पा मारतो. जा. 1 मिनिट.
तुम्ही जे करताय ना त्याला गप्पा मारणं म्हणत नाही, त्याला राघव दादाची काळजी करणं म्हणतात. आणि तुम्ही नका करू ती. आणि राघव दादा इतका गोड आहे ना की त्याचं कोणीही वाईट करू शकत नाही. आणि मला एक सांगा, तुमचा तुमच्या देवावर विश्वास आहे की नाही? मग झालं तर. मी चहा करून आणते तुमच्यासाठी. आणते चहा. आपल्या श्रुतीला इतक्या लहान वयात किती समज आली आहे ना. खरंच. आणि अगं ती खरंच बोलत होती. म्हणजे उद्याची काळजी कशाला करायची. खरंच आहे ग, आपण उगीच विचार करत बसतो. आणि काही गोष्टी देवावर सोडलेल्याच बऱ्या. चांगल्या माणसांसोबत नेहमी चांगलंच होतं. आईस्क्रीम खूप मस्त आहे. थँक्यू. राघव राघव रॅम्स, तू काय गॉनकेस वगैरे झालेस का? म्हणजे तुला राघव सरांचे भास वगैरे होत आहेत? नाही अगं, असं का होईल ना? असं काही नाहीये. असं काही नाहीये. मग तू इथे का धावत आलीस? ते मी माझं ना एक पार्सल येणार होतं, ते कुठे अडकून राहिले हे बघत होते. पार्सल अडकलं होतं? नाही, आम्हाला वाटलं की राघव सर आले नाही म्हणून दुसरं काहीतरी अडकलं असेल. रमा की सासे. ओके ओके, सॉरी. ए रमा, ते बघ राघव सर. रॅम्स, तुझं कसं झालंय माहितीये? ते काय असतं, तुझं माझं जमत नाही आणि तुझं माझं जमे ना तुझ्या वाचून करमे ना. येस, करेक्ट नेहा. एक मिनिट, शट अप. ओके, काय चाललंय तुमचं नॉनसेन्स? पुन्हा सुरू झालं ना? रमा, तुझं ना असंच झालंय. राघव सर असले की तू त्यांच्याशी भांडतेस आणि ते नसले की मात्र खयाल. एक मिनिट, तुम्ही पुन्हा तुमची नॉनसेन्स सुरू करू नका. गप्पा बसा जरा. अगं रमा, राघव सर नाही आलेत म्हणून रमाचा खूप मूड ऑफ आहे ना? हो, खरं आहे. राजूचा फोन. हॅलो, काय झालं राजू? ताई साहेब, एक मोठा घोळ झालाय. काय रे, काय झालं? अभि ओके आहे ना? आणि मॉम? त्या ओके आहेत, पण लावण्या मॅडमला मी फोनवर बोलताना ऐकलं. व्हॉट? ओ गॉड, किती हॉरेबल आहे हे सगळं. बरं राजू, मॉम पोलीस स्टेशनला गेली आहे का? मला असं वाटतं की त्याने एकट्याने नको जायला, आणि साहेब पण नाहीयेत, म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. हो हो, डोंट वरी, मी जाते मॉम सोबत पोलीस स्टेशनला. पण अभिला यातलं काही सांगू नको, ओके? नाहीतर तो बिचारा उगाच खूप घाबरेल. त्याला सांग की मी आणि मॉम एका फंक्शनला गेलोय, ओके? ठीक आहे, काळजी घ्या मॅडम. हां, या. ओके, फाईन, बाय. काय ग, काय झालं? अगं रॅम्स, काय झालं? आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा, आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा, आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा, आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा. लोकांना काम धंदे नाहीये आणि त्यात तिचा कोणीतरी रिकामटेका लीडर त्यांना भडकवतो. व्हॉट अ वेस्ट ऑफ माय टाइम. आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मिळायलाच हवा, मिळायलाच हवा. बिचारी, ऍक्सिडेंट तर मॉमच्या हातून झालाय आणि हे सगळे उन्हात उभे राहून काकांसाठी फाईट करतात.
आम्हाला न्याय मिळायलाच हवा. मॉम आम्हाला न्याय मिळायलाच हवा. रमा मॉम तू काय करतेस इथे? तू कशी आलीस? हे सगळं सोड ममा. मला सांग तू ओके आहेस ना? हा आणि खूप मोठा प्रॉब्लेम झालाय का ग? तू मला का नाही सांगितलं तू इथे आलीस? ते सगळं का नाही सांगितलं? असं काही झालेलं नाहीये अगं. आम्हाला न्याय मिळायलाच हवा. हे बघ इतकं काहीही झालेलं नाहीये. हे सगळं आहे ना हे 5 मिनिटात सॉल्व्ह कर. पण तू इथून दूर व्हायला हवं. सो तू आता निघ प्लीज. मॉम नाही हे बघ मी तुला एकटीला सोडून इथून कुठेही जाणार नाही. अगं हा मॉम खूप चिडलाय आणि मला कळतंय ते. मी नाही तुला असं एकटीला सोडून जाणार आहे डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये. आय एम हिअर विथ यू. प्लीज हे बघ प्लीज जरा माझं ऐक. तुला इथे कुठलाही त्रास झालेला मला चालणार नाहीये रमा. ओके. आणि मी मगाशीच म्हणाले ना तुला की नथिंग सिरियस. त्या कुठल्या तरी स्टुपिड माणसाने या लोकांच्या डोक्यात ते न्याय बी सारखं काहीतरी भरून ठेवलंय. बट तू ह्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाहीस. मॉम हे बघ या सगळ्यामध्ये मी आधीच इन्व्हॉल्व्ह झाली आहे. ऍक्सिडेंट झाला तेव्हा मी सुद्धा तुझ्यासोबत तिथेच होते ना. तेव्हा मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाहीये. आय एम हिअर विथ यू ऑलवेज. स्वीट हार्ट. मला ऐकून इतकं बरं वाटलंय ना की या सगळ्यात तू माझ्या बरोबर आहेस. गुड. मग चल तर या मॉबला आणि त्याच्या त्या स्टुपिड लीडरला दोघी मिळून सरळ करू. मॉम एक मिनिट. आपण एकदा त्यांच्याशी नीट बोलून बघूया का? तो लीडर कुठे आहे? मी बोलते त्यांच्याशी. ओके. रमा आय हॅव नो आयडिया. ओके ठीक आहे. आज जाऊन त्या इन्स्पेक्टरला शोधू त्याच्याशी बोलू. या लावण्य मॅडम मी तुमचीच वाट बघत होतो. बसा. बसायला आले नाहीये मी. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची जबाबदारी मी तुम्हाला दिली होती. ते तुम्हाला जमलं नाहीये म्हणून नाईलाजास्तव मला इथे यावं लागलंय. मॉम प्लीज काम डाऊन. ओके. अहो मॅडम तुम्हाला यायला लागू नये हाच प्रयत्न करतोय मी. अहो पण तो जो मुलगा आहे ना तो कोणाचा ऐकायलाच तयार नाहीये. तो एकटा कमी होता का काय म्हणून एवढा मोठा जमाव घेऊन आलाय. कोण आहे तो मुलगा? हा बोलवा त्याला. वाय इज ही वेस्टिंग माय टाइम? बोलवा त्याला. हो मॅडम. ए जा रे त्याला घेऊन ये. मॉम लिसन टू मी. हे बघ तो मुलगा जेव्हा येईल ना तेव्हा त्याच्याशी मी बोलते. त्याच्याशी बोलताना तुझ्या रागावर कंट्रोल राहणार नाही. सो इट्स बेटर की मी त्याच्याशी बोलते. ओके. मॅडम तुम्हाला काहीतरी थंड सरबत वगैरे मागवू का? खरंच आहे ना तो यायला हवा इथे. फोनवर खूप काही बोललाय मला. आता लावण्या परांजपे खरंच आल्या म्हटल्यानंतर मला नाही वाटत त्याची हिंमत होईल मला इथे येऊन भेटण्याची. मॅडम तो आलाय. म्हणजे त्या वॉचमॅनला राघव सर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तू काय करतोयस इथे? अहो मॅडम हाच त्या वॉचमॅनच्या वतीने कधीपासून न्याय मागतोय. अहो यानेच पोलीस स्टेशनवर मोर्चा आणलाय. तुमच्या गाडीचा नंबर पण यानेच दिलाय आम्हाला. अच्छा म्हणजे त्या काकांना उडवून जाणाऱ्या तुम्ही होतात तर लावण्य मॅडम. हे बघा राघव सर आम्ही फक्त. एक मिनिट. राघव पुरोहित केला मी ऍक्सिडेंट. काय करणार आहेस तू? मी दोघं एकमेकांना ओळखताय. याला मी चांगलंच ओळखून आहे. आज जेव्हा जेव्हा आमच्या समोर आलंय तेव्हा तेव्हा आमच्यासाठी प्रॉब्लेम्सच निर्माण झाले. पण आत्ताचा हा प्रॉब्लेम तर तुम्ही स्वतःच ओढवून घेतलाय. त्या काकांना तुम्ही उडवून तसेच निघून गेलात आणि नंतरही निष्ठुरपणे वागत राहिलात. लावण्य मॅडम तुम्हाला माफी मागावी लागेल. हे बघा राघव सर
आम्ही ही सिच्युएशन सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही प्लीज मॉमशी नीट बोला, ओके? तुमच्या आईंना जर का कळलं असतं ना त्यांची काय चूक झाली आहे ते, तर मला बोलावं लागलंच नसतं. त्यांना तर अजूनही गांभीर्य कळत नाहीये की त्यांनी किती मोठा गुन्हा केलाय ते. हे बघा राघव सर, माझ्या मॉम कडनं कुठलाही क्राईम नाही झालाय. आय अग्री, आमच्याकडनं मिस्टेक झाली. आय नो आम्ही त्या माणसाला हॉस्पिटलला घेऊन जायला हवं होतं, पण आम्ही आमची मिस्टेक कबूल करतोय ना. आम्ही ते माफी मागायला आलोय ना. म्हणून तुम्ही प्लीज हे प्रकरण जास्त वाढवू नका, ओके? इट्स ओके बेबी, इट्स ओके. मी खर तर फोनवर सॉरी म्हणायला तयार होते, पण हा ऐकतच नाही. बघ ना, म्हणजे हा राघव आणि त्याचे वडील मला सतत त्रासच देत असतात. त्यांच्यामुळे मला किती त्रास झालाय तुला आठवतंय ना? आज मी माझी चूक कबूल करून हे प्रकरण संपवणार होते, पण हा काही ऐकतच नाही. ह्यानेच हा सगळा मॉब गोळा केलाय आणि आता त्यांना माझ्या विरुद्ध खोटं नाटक सांगून चिथवलंय. असं काहीही झालेलं नाहीये लावण्या मॅडम. नाही, असंच तर झालंय ना. मी फोनवरून तुझी माफी मागायला तयार होते, तूच मला म्हणाला. तू मला इथे पोलीस स्टेशनला बोलवलंस आणि हे सांगितलं, धमकी दिलीस की मी जर इथे आले नाही तर तू सगळ्या मीडियाला इथे बोलवशील पण माझी बदनामी कर. राघव असं का वागतोस तू माझ्या बरोबर? मी काय वाईट केलंय तुझं? तू का माझ्याशी असं वागतोस? मॉम प्लीज प्लीज काम डाऊन. मॉम प्लीज काम डाऊन. बेबी, त्या दिवशी ड्राईव्ह करत असताना मी अपसेट होते, पण चुकून झाला अपघात माझ्याकडून. आय नो मॉम. तो माणूस थोडासा इंजर्ड झालाय का, पण म्हणून त्यासाठी हा राघव काय मला फासावर चढवणार आहे का? तुम्ही का खोटं बोलताय लावण्या मॅडम? फोनवर तर धमक्या देत होतात. मी कधी? माय गॉड बेबी, तुझा विश्वास आहे या माणसाच्या बोलण्यावर? मी असं करू शकते? अजिबात नाही मॉम. तू बघितलंस मला कधी मी दिलीये कोणाला कधी धमकी दिलीये का ग? आय नो मॉम. अजिबात नाही करणार तू असं. राघव सर, माझी मॉम रडते, तुम्हाला काहीच कसं नाही वाटत आहे? तुम्ही का होणार राग काढताय तिच्यावर? ऑफिस मध्ये सुद्धा तुम्ही मला हेच सांगत होता की माझी मॉम कशी चुकते. का राघव सर, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? टेल मी ना, वाय? मुळात जुन्या गोष्टी मी बोललो नाहीये, लावण्या मॅडम बोलली. आणि दुसरं म्हणजे त्या एकदाही बोलल्या नव्हत्या की त्या माफी मागतील म्हणून. त्या आत्ता तुमच्या समोर काहीतरी वेगळंच बोलताय. सी बेबी, म्हणजे मी तर काहीही केलं तरी हा माणूस मलाच बोलतोय. राघव सर, आता मी माझ्या मॉमच्या अगेन्स्ट एकही शब्द ऐकून घेणार नाहीये. रमा, हा ना सगळा ह्याचा प्लान आहे, प्लान. म्हणजे ह्याला कळलं असणार की ऍक्सिडेंटच्या वेळी ती गाडी आपली आहे, म्हणून हा सगळा ड्रामा केलाय. ह्याला त्या सिक्युरिटी गार्ड मध्ये काही इंटरेस्ट नाहीये, नो सिम्पथी. बदला घेतोयस तू, हो ना? तुझ्या वडिलांना 4 खऱ्या गोष्टी सुनावल्या, त्याचा बदला घेतोयस ना तू. म्हणूनच तू फोन करून तर मला इथे पोलीस स्टेशनला बोलवलंस आणि म्हणालास की सगळ्यांसमोर या, नाक घासा आणि माफी मागा माझी. लावण्या मॅडम, मी असं कधीही बोललेलो नाही. इन्स्पेक्टर साहेब, मी यांच्याशी फोनवर बोलत होतो तेव्हा तुम्ही होतात ना तिथे. तुम्ही सांगा रमा मॅडमना काय झालं ते.